आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहे ट्रेडिंग स्टार्ट कशी करायची. तर ट्रेडिंग स्टार्ट करण्यासाठी पॉईंट नंबर फर्स्ट, माइंडसेट. तर माइंडसेट म्हणजे काय? न गॅम्बलिंग करता ट्रेडिंग करणे, न जॉब सोडून ना शिक्षण सोडून ट्रेडिंग करणे म्हणजेचा माइंडसेट. माइंडसेटमध्ये आपल्याला कधीच क्विक प्रॉफिटसाठी करायचं नाही ट्रेडिंग. क्विक प्रॉफिट म्हणजे काय? तर आजच्या आज आपल्याला प्रॉफिट पाहिजे, की आपल्याला 2 दिवसात 1000 रुपयाचा प्रॉफिट पाहिजे, 4 दिवसात 5000चा प्रॉफिट पाहिजे, म्हणजेच एक क्विक प्रॉफिट. तर 2 नंबरला येतं डीमॅट अकाउंट. आता मार्केटमध्ये खूप येते, खूप ब्रोकर आहेत. उदाहरणार्थ कोटक महिंद्रा सिक्युरिटी, SBI सिक्युरिटी, झिरोधा, एंजल वन, ग्रो स्टॉक, अप स्टॉक. आता त्यातले काही मी वापरतो, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. आता डीमॅट अकाउंट झाले की आपल्याला एक वॉच लिस्ट पाहिजे, जेणेकरून आपण त्या वॉच लिस्टमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. तर वॉच लिस्टसाठी माझी वॉच लिस्ट आहे, ती वॉच लिस्ट देतो. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अशीच एक वॉच लिस्ट बनवा. तर ह्याच्यातल्या पाच पाच स्टॉकवरती आपण ट्रेडिंग करायची, जास्तीत जास्त 5 स्टॉक. कारण की जर का जास्त केलं तर आपल्याला काहीच होणार नाही. तर ह्या लिस्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि अशी सेम तुम्ही बनवा. तर आता ह्याच्यानंतर काय, वॉच लिस्ट झाली, आपला माइंडसेट झाला, डीमॅट अकाउंट ओपन झालं. तर आता ह्याच्यानंतर फंडिंग. तर आता आपल्याला लगेच फंड ॲड नाही करायचं. तर मग काय करायचं? फंड ॲड नाही करायचं आपल्याला आत्ता लगेच. आपण सध्या पेपर ट्रेडिंग करणार. पहिले 3 ते 4 महिने आपण पेपर ट्रेडिंग करणार. तर पेपर ट्रेडिंग म्हणजे काय? तर पेपर ट्रेडिंगसाठी एक आपण सेपरेट पर्टिक्युलर व्हिडिओ बनवू लवकरात लवकर, आणि त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर ट्रेडिंगमध्ये बॅक टेस्टिंग आणि फॉरवर्ड ट्रेडिंग असे 2 ऑप्शन असतात. बॅक टेस्टिंग म्हणजे गेलेल्या दिवसाचं ट्रेडिंग करणे, उदाहरणार्थ कालच्या दिवसाचे आज चार्ट पाहून ट्रेडिंग करणे. आणि फॉरवर्ड ट्रेडिंग म्हणजे आजच्या दिवसाचे आजच ट्रेडिंग करणे, सकाळी 9:30 ते 3:30पर्यंत ट्रेडिंग करणे, त्याला म्हणायचं फॉरवर्ड ट्रेडिंग. आता त्याच्यानंतर आपले 3 ते 4 महिने झाले, आपण शिकलो. आता त्याच्यानंतर आपल्याला फंड ॲड करायचा आहे अकाउंटला. इंट्राडे ट्रेडिंग करायची का स्विंग ट्रेडिंग करायची? जर का तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करायची असेल तर कमीत कमी 10,000 आणि जास्तीत जास्त 25,000 असा फंड ॲड करायचा. आणि जर का तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची असेल तर कमीत कमी 1.5 लाख ते जास्तीत जास्त 5 लाख असा फंड ॲड करायचा आहे. आता इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंग ह्यामध्ये फरक आहे. तर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सकाळी 9:30 ते 3:30 या वेळेतच आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे. आणि स्विंग ट्रेड म्हणजे काय? तर स्विंग ट्रेड म्हणजे आपण आज जर का लॉसमध्ये असेल तर उद्या होल्ड करू शकतो उद्यासाठी, कारण की उद्या प्रॉफिटमध्ये जाईल. असं उद्यासाठी करू शकतो, परवासाठी होल्ड करू शकतो, 1 आठवड्यासाठी होल्ड करू शकतो, 1 महिन्यासाठी होल्ड करू शकतो, म्हणजेच स्विंग ट्रेडिंग. आता स्विंग ट्रेडिंग झालं, इंट्राडे ट्रेडिंग झालं. आता त्यानंतर येतं स्ट्रॅटजीज. आता स्ट्रॅटजीजसाठी आपण इंडिकेटर यूज करणार. आता इंडिकेटर यूज म्हणजे काय? तर आता आपल्याकडे एक इंडिकेटर आहेत, जसे की पिव्हिट पॉईंट झालं की मुव्हिंग ॲव्हरेज, एक्सपोजर. त्याच्यानंतर येतो RSI. मग त्याचा यूज करून आपण प्रॉफिट करू शकतो. आता प्रॉफिट करायसाठी आपल्याला टाईम झोनवरती आपल्याला यायचं. म्हणजे काय? तर आपल्याला 10:45 टायमिंगलाच मार्केटमध्ये यायचं, कारण की तिथनं पुढे चांगले मूव असतात, त्यामुळे आपल्याला तिथं ट्रेडिंग करायचं. तर त्याच्यानंतर आता आपण 10:45ला आलो. 10:45ला आलो हे आपल्याला मार्केटमध्ये पाहायचं आहे की मार्केटने कुठे जास्त सपोर्ट घेतला आहे आणि रेजिस्टन्स कुठे. तुम्हाला जर का माहीत नसेल सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, तिथे जाऊन तुम्ही. तर आता इथं सपोर्ट म्हणजे आता मार्केटने जास्त करून इथं सपोर्ट घेतला आहे आजच्या दिवशी. आता इथं एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. आता हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ कुठून करायची? तर हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करण्यासाठी इथे टूल्समध्ये यायचं आणि हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ हॉरिझॉन्टलवर क्लिक करायचं. आता त्याच्यानंतर इथं मार्केटने जास्त करून सपोर्ट घेतला आहे 2-3 वेळा. आता इथं सपोर्ट घेतला आहे, त्यामुळे इथे ठेवायचे. आता
इथे सपोर्ट घेतला आहे मार्केटने, इथे सपोर्ट घेतला आहे आणि इथे सपोर्ट घेतला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता इथे 2 वेळा सपोर्ट घेतला म्हणून आपण इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. आता दुसरं स्टेप म्हणजे आता इथं ब्रेक केला, इथं ब्रेक केलं की आपल्याला इथे एक पोझिशन बनवायची, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म. आता शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म याच्यात अंतर काय, तर शॉर्ट टर्म म्हणजे आपल्याला बायमध्ये सेल करायचं आहे आणि लॉंग टर्ममध्ये आपल्याला बायमध्ये बाय करायचं आहे. आता ते कसं, तर आपण त्याच्यावर एक पर्टिक्युलर व्हिडिओ बनवू. ऑप्शन चॅनलवरती एक पर्टिक्युलर व्हिडिओ बनवू, त्यामध्ये आपण सांगू शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म म्हणजे काय. तर आता त्याच्यासाठी आपल्याला इथे यायचं आहे, इथे येऊन ऑप्शनमध्ये यायचं आणि इथे लिहिलं शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. आता शॉर्ट टर्ममध्ये आपण ड्रॉ केलं, शॉर्ट टर्ममध्ये ड्रॉ केलं की इथं क्लिक करायचं, आपण इथं पोझिशन बाय करणार तर इथं क्लिक करायचं. आता इथं क्लिक केलं की प्रिव्हियस कॅन्डल हायवरती स्टॉप लॉस लावायचा. आता प्रिव्हियस कॅन्डल हायवरती स्टॉप लॉस लावला तर आपण आता प्रॉफिट किती ठेवायचा. आता प्रॉफिट ठेवण्यामागे पण एक लिमिट असतं. लिमिट म्हणजे काय, 1:2 आणि 1:5 आपण प्रॉफिट करायचा जास्तीत जास्त. तर आता 1:2, आता 1:2 म्हणजे इथं 1:2 रेशो, आता इथं 1:2 झालं, 1:2 रिवॉर्ड रेशो. म्हणजे समजा आपल्याला 100 रुपयाचा जर का लॉस होत असेल तर 200 रुपयाचा प्रॉफिट होणार. तसंच 200 रुपयाचा जर का प्रॉफिट होत असेल तर 100 रुपयाचा लॉस होणार. आता ते झालं. आता इथं आपल्याला समजतं की 1:2 रेशो. आता त्याच्यानंतर येतं आपल्याला रिस्क मॅनेजमेंट. आता रिस्क मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय, तर आपल्याला एक रिस्क मॅनेजमेंटने ट्रेड करायचं आहे. उदाहरणार्थ आता आपल्याकडे 25,000 रुपये आहेत, एक डीमॅट अकाउंटला 25,000 रुपये आहेत आणि 25,000मध्ये आपण ट्रेडिंग करायचं. तर आपल्याला सगळे तर पैसे घालवून चालणार नाहीत, कारण की आपल्याला मग जर का आज सगळा लॉस झाला तर आपण मग करायचं काय. त्याच्यासाठी आपल्याला एक 2% ते 5% रिस्क रेशो ठेवायचं, पर ट्रेड 2% to 5% रिस्क रेशो ठेवायचं. आता 2% to 5% रिस्क रेशो म्हणजे काय, तर आता आपण 25,000चा ट्रेड घेतला, 25,000 आपल्या डिमॅट अकाउंटला आहे, तर त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती 2% नाहीतर 5% रिस्क रेशो ठेवायचा आहे. म्हणजेच आता आपल्याला 25,000वरती 2% रिस्क रेशो ठेवला तर 25,000चे 2% म्हणजे 500 रुपये. आता आपण 500 रुपयाचा स्टॉप लॉस लावायचा. आता ती कॅल्क्युलेशनसाठी आपण एक व्हिडिओ बनवू थोड्याच दिवसात, त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. तर आता आपल्याला 25,000वरती 500 रुपये स्टॉप लॉसला राहणार, म्हणजे आपले काही एका दिवशी सगळे पैसे जाणार नाही ते. त्यामुळं आपण रिस्क रेशो ठेवायचा आणि स्टॉप लॉस जास्त करून ठेवायचा. आता त्याच्यानंतर जर का आपण 5% ठेवलं तर 1,250 रुपयाचा आपल्याला लॉस होणार. मग आपण त्याला काय करायचं, ती प्रॉफिट आपल्याला 1:2 म्हणजे जर का आपल्याला 500 रुपयाचा जर का लॉस होत असेल तर आपल्याला 1,500चा प्रॉफिट होणार. अशा हिशोबाने चालायचं. आणि पर डे एक नाही तर 2 ट्रेड घ्यायचे, म्हणजे जास्तीत जास्त ट्रेड नाहीत घ्यायचे. एका दिवसात आपल्याला प्रॉफिट झाला तरी 1 ट्रेड घ्यायचा, 2 ट्रेड घ्यायचे, नाहीतर लॉस झाला तरी 1 नाहीतर 2 ट्रेड घ्यायचे. लई पण रिकवर करण्याच्या मागं नाही जायचं, नाहीतर आपला सगळा कॅपिटल संपून जातो. त्यामुळे लई पण जास्त रिकवर करायच्या मागे नाही जायचं. आता येतो इम्पॉर्टंट पॉईंट. आता इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय, तर सायकोलॉजी आपली स्ट्रॉंग कशी करायची त्याच्यावरती तुम्ही कमेंट करा. तुम्ही जेवढ्या जास्त कमेंट करता तेवढा जास्त प्रयत्न करणार लवकर व्हिडिओ यायचे. मग आपण सायकोलॉजी स्ट्रॉंग कशी करायची त्याच्यावर आणि अजून बरेच काही शेअर मार्केटबद्दल आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा.